आज आपण आपली चालू सेशनमध्ये चौथी जी कविता आहे पाऊस ती आपण शिकणार आहोत. कवी ग्रेस यांची ही कविता आहे. ग्रेस हे तो पण नाव, त्यांचं नाव माणिक सीताराम गोडघटे. आणि ग्रेस यांच्या ज्या कविता आहेत ह्या सगळ्या गूढ कविता आहेत. मानवी जीवनाच्या अंतरंगाचा निरंतर शोध घेण्याचा प्रयत्न ते करत असताना ज्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत त्या गूढगम्य कविता आहेत. त्यातलं गूढ लवकर सहज वाचताबरोबर आपल्याला उलगडत नाही. कविता जरी बरोबर सोपी आणि साधी वाटत असली तरी सुद्धा याच्यातून नेमकं कवीला काय सांगायचं आहे, दुःखाचा कोणता सूर आहे, कशा करता ते दुःख व्यक्त झालेलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या कवितेतून आधीच करणार आहोत. त्यांचे जे काही विविध काव्यसंग्रह आहेत त्यातले संध्याकाळच्या कविता यामधून ही कविता घेतली गेलेली आहे. त्यांची जी आई होती त्या आईच्या आठवणीनंही ते कधी कधी व्याकुळ झालेले आपल्याला दिसते. आणि त्या भावनेतून दुःख मांडण्याचा किंवा त्यांना जो दुःखाचा आवेग आलेला आहे आई जाण्याचा, त्यातूनही त्यांच्या कवितांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तसंच काहीसं दुःख आई गेल्याबद्दलचं किंवा आई गेली तेव्हा कसा पाऊस पडत होता आणि त्या रिमझिम पावसाचं दुःख त्यांना नंतर आणखी झालेलं आपल्याला दिसते की असाच नंतर पाऊस पडला. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी घटना घडल्यानंतर तीच तसंच वातावरण निर्माण झालं की आपल्याला ती घडलेली घटना आठवते. तशासारखं त्यांना त्या पावसाला बघून नेहमीच त्यांच्या आईची आठवण यायची की सांज संध्याकाळची वेळ अशाच वेळेस माझ्या आईचं जाणं, आम्हाला या जगातून निघून जाणं, आम्हाला बहीण भावंडांना पोरकं करून निघून जाणं. कारण ग्रेस यांना घराची सगळी जबाबदारी निभावावी लागली. आपल्या बहीण भावंडांच्या आंघोळी करून देणे, त्यांना कपडे घालणे, त्यांना खाऊ घालणे, त्यांना शाळेमध्ये पाठवणे, काही जखम झाली असेल तर त्यावर मलमपट्टी करणे, अगदी सगळ्यांचं आई त्यांना बनावं लागलं. आणि प्रत्येक वेळेस आई घरात नसली की आपल्याला जर कामाचा बोजा आपल्यावर आला की आपल्याला जो कंटाळा येतो की कधी गावावरून पटकन का बरं गेली आहे, इतकी दिवस का राहते, यांची आई तर त्यांना कायमची सोडून गेली. अशा वेळेस प्रत्येक वेळेस ग्रेस म्हणायचे, माणिक गोडघटे म्हणायचे, अरे ही गेली कशाला सोडून, हिनं आताच जायचं होतं का, एवढ्या लवकर जायचं होतं का. कारण प्रत्येक वेळेस मुलाची जात किंवा तरुण मुलगा किती काळजी घेणार आहे आपल्या बहीण भावंडांची. एक आई बनणं सोपं नाही आहे. मुलांचे लहान मुलांचं आई बनणं इतकं सोपं नाही आहे. त्यांच्या पद्धतीनं जगावं लागते, मग त्यांच्या पद्धतीने घ्यावं लागते. आणि तेच गोष्ट यांच्या आयुष्यात झालेली आहे. मग आई जाण्याचं जे दुःख आहे तेही दुःख त्यांचं या कवितेतून व्यक्त झालेलं आपल्याला दिसून येते. पण त्यांनी निसर्गाचा आधार घेतला. एखादं दुःख पण मांडायचं असेल तर कधी कधी आपण नैसर्गिक प्रतिमांमधून त्याला आणखी आपल्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी एखादा व्यक्ती रडतो आहे मग त्याच्याच भावना मांडल्या पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. तर त्यांनी इथं पावसाचं घेतलेलं आहे. आता पाऊसही 2-3 प्रकारचा पडतो. कधी कधी पाऊस आता जो पडतोय तो रिमझिम पडतोय है ना. कधी कधी पाऊस हा मुसळधार पडतो. कधी कधी त्या पावसाला उग्र स्वरूप असते. ढगांच्या कडकडाटासह जर पाऊस पडत असेल तर वेगळी भीती वाटते. कधी कधी सुसाट्याचा वारा असतो, त्या वाऱ्यासोबत पाऊस पडतो आणि मग ते जे असतं ते वातावरण ते भयानक ते काय करत असते, भर घालत असते. आणि एकदम कधी कधी इतका आनंद वाटतो पावसाला बघून, सरीवर सरी, श्रावण सरी ज्याला आपण म्हणतो तशासारखं सरीवर सरी त्या पडायला लागतात आणि त्या पावसाला पाहून आपल्यालाही आनंद होतो. पण आपल्या मनातल्या भावना जशा असतील तसं त्या पावसाकडे बघितल्यावर आपल्याला वाटत असते. हाही एक भाग आहे. तुमच्या मनात जर दुःखद भाव असेल ना तर कसाही पाऊस पडू द्या, तुम्हाला त्याचं वाईट तुमच्या मनातले भाव तिथे व्यक्त होते. कारण आपल्या मनात जसे भाव असतील तसं आजूबाजूचं वातावरण आपल्याला वाटत असते. तेच यांचं इथे झालेलं आहे. पाऊस ही जी कविता आहे ही संध्याकाळच्या कविता या संग्रहातून घेण्यात आली असून कवी मनातील एकाकीपणाचे परात्मतेचे दुःख व त्यात संवादी ठरणारा निसर्गातील पाऊस प्रहर यातील ताब्यातला म्हणजे कवीच्या मनातलं एकटेपणाचं दुःख, आई गेल्यानंतर ते एकटेच पडले, ते जे एकटेपणाचं दुःख आहे ते एकटेपणाचं दुःख त्यांनी काय केलेलं आहे, निसर्गाशी संवाद करून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सरळ सरळ नाही मांडलं असं की माझ्या मनात असं दुःख आहे. कधी कधी आपण एखादी गोष्ट सरळ नाही सांगत, तिला असं उलट्या हात घेऊन आपण सांगत असतो. सांगायचं आपल्याला आपलंच असते काही वेळेला
आपण एखाद्याशी संवाद साधतो ना, आपल्याला काहीतरी सांगायचं असते, पण आपण काय करतो, हे आपलं मन जर ठिकाणावर नसेल ना, आपण म्हणतो आज उदास लागते, आज मला चांगलंच नाही वाटत आहे, आज वातावरणच असं आहे ना. तर हे वातावरण काही, वातावरणाचा काही प्रभाव नाही, आपल्या मनाचा प्रभाव वातावरणावर पडतो. तसं या ठिकाणी कवींचं मन या ठिकाणी व्यक्त झालेलं दिसतं, कारण त्यांच्या मनात दुःखद भाव आहे, एकाकीपणाचं दुःख त्यांना वाटून राहिलं. म्हणून ते म्हणतात, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाणी, हलकेच जाग मजा आली, दुःखाच्या मंद सुराली. पाऊस कधीचाच पडतो. एखाद्या दिवशी सकाळी सकाळी आपण उठतो, रात्रभरापासून पाऊस सुरू असतो, तो त्याचं काम करत असतो, आपण आपलं झोपेचं काम करतो. पण उठल्यानंतर तो केव्हाचा पडतोय, कोणीतरी आपल्याला सांगते, अरे पाऊस तर केव्हाचाच पडतो. पाऊस कधीचाच पडतो, म्हणजे पाऊस कधीचाच पडतोय, नेहमीच पाऊस पडतो, दरवर्षी पावसाळा येतो, पाऊस सुरू राहतो, हे आपण नैसर्गिक चक्र बघत राहतो. पण कवी काय म्हणताय की पाऊस केव्हाचाच पडत होता, झाडाची पानं हलत होती हळूहळू, आणि मला हलकीच जाग आली, आणि जशी जाग आली तसं मला दुःख झालं, दुःखद भावना घेऊनच मला जाग आली, कारण कुठेतरी त्यांना त्यांच्या आईची आठवण आली असावी, म्हणून दुःखद भाव त्यांची त्या ठिकाणी व्यक्त झालेले आहे की मला हलकेच जाग आली, हळूचकन जाग आली मला सकाळी सकाळी. तर पाऊसच अशीच माझी आई त्या वेळेस निघून गेली होती, किंवा असं कुठेतरी त्यांना काहीतरी सांगायचं यातून, आणि मला हळूचकन जाग आली. असा आपण म्हणतो ना, असंच पडून होतं तेव्हा एखादी घटना, असंच झालं होतं म्हणून तेव्हा ती घटना घडली, हे जे आहे ना, त्यावेळेस ते सांगावं नाही लागत, त्या आठवणी आपोआप जागृत होत जातात. तशासारखं या ठिकाणी कवी ग्रेस यांची ती आठवण जागृत झाली, आणि त्यांना अतिशय एकटं वाटायला लागलं की असंच माझी आई मला सोडून गेली होती का, असाच पाऊस पडत होता, हलकेच जागा आली, दुःखाच्या मंद सुराने, आणि मंद हळूहळू मंद सुगंध, आणि ज्याला म्हणते की असा भका भका येणारा सुगंध, असं असते का, सुगंध मंदच असतो, हळूहळूच दरवळत असतो. फुलं एकदम असे येतात आणि जोरात उठतात का त्यांचा सुगंध, हळूहळू रात्रीपासून पारिजातकाच्या फुलाचा सुगंध सुरू होऊन जातो. एखाद्या फुलाच्या जवळ गेले की मग जाणवते की याला किती सुगंध आहे, तो मंद असतो, शांतपणे तो सुगंध आपला बाहेर टाकत असतो. तशासारखं मंद हळूच कर मला एकदम मनामध्ये दाटून आलं, अतिशय कळवळून दुःख झालेलं आहे त्यांना इथे, आणि मंद सुरात मला जाग आली, म्हणून ते त्या ठिकाणी अशी भावना व्यक्त करतात. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावरील डोळे फिरते. डोळ्यात उतरले, एखाद्या अचानक एखाद्या दुःखाची आपल्याला आठवण आली की हा एकदम आपल्याला रडायला होतं, डोळ्यात आसू येतात पण ती खाली गळत नाही, तिथंच डोळे फिरतात आपले, पाण्यावर डोळे फिरतात आणि डोळ्यात पाणी येते, डोळ्यात पाणी येते आणि मग त्या पाण्यावर आपले डोळे फिरतात. आपण एकदम आपली नजर दुसरीकडे वळवून घेतो, समोरच्याला समजू सुद्धा देत नाही की मला माझ्या डोळ्यात पाणी आलंय, कारण तो जो दुःखाचा लोट असतो की नाही, तो दुःखाचा सूर असतो आपल्या मनातला, तो डोळ्यातून निघतो, आणि म्हणून एकदम दाटून येतं आपल्याला दुःखाने, आणि एकदम हळूचकन आपल्या डोळ्यात पटकन पाणी येऊन जाते. केव्हा पाणी येते, जेव्हा त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असते, जेव्हा एखाद्या ती घटना आपल्याला मनाला लागलेली असते, प्रचंड दुःखाचा जो ओघ असतो की नाही, तो डोळ्यातून पाण्याच्या द्वारे बाहेर येतो, पण तो पडू पण देत नाही आपण, तिथंच ते पाणी आपण काय करतो, त्यातच आपण डोळे फिरवतो त्या पाण्यामध्ये, आणि तिथंच आपलं दुःख आपण गिळून घेतो, परत गिळून घेतो. जितका दुःखाचा लोट जोराने येतो तितकंच ते दुःख आपण गिळून घेतो, कारण आपल्या डोळ्यातलं पाणी आपण बाहेर पडू देत नाही. डोळ्यात पाणी येते पापण्यांमध्ये, आणि तिथंच त्या पापण्या ओल्या होतात, आणि त्यातच आपले डोळे गरगर फिरायला लागतात. माझ्या दुःखात मीच गळून गेलो, दुःखाने मला जाग आली, आणि त्या दुःखामध्येच मी गळून गेलो. रक्ताचा उडला पारा या नितळ पाण्यावरती, काय झालं, अगदी रक्ताचा उडला पारा त्या नितळ पाण्यावरती, असं एकदम दाटून आलं, डोळे लाल होऊन गेले माझे, आणि मला असं वाटायला लागलं या नितळ पाणी, कारण डोळ्यातलं पाणी नितळ असते, स्वच्छ असते, तिथं काही कोणती कडूडपणा असतो का, नाही, तितकंच स्वच्छ, ज्याला म्हणता येईल की डोळ्यातलं दुःख जे आहे ना ते त्या पाण्यासारखं आहे. हे नाटक आहे का दुःख दाखवायचं, नाही, ते जे पाणी डोळ्यातून येत आहे ना, ते पाणी इतकं नितळ आणि स्वच्छ आहे की त्यासारखं ते दुःख व्यक्त झालेलं आहे. रक्ताचा उडला पारा, म्हणजे इथं त्यांनी डॉट दिलेली आहे,
रक्ताचा उठला पारा. खूप काही सांगायचं आहे त्यांना की माझं रक्त उसळून आलं. आपल्याला सर्वांगात उसळून येते त्या दुःखाने. दुःख फक्त मनात होते का, त्याचा परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर होऊन जातो, डोक्यापासून नखापर्यंत. आपल्या शरीरात एकदम गलीगात्र झाल्यासारखं आपल्याला होते की कारण ती जी घटना असते त्या घटनेवर, त्या गोष्टीवर आपलं प्रचंड प्रेम असते म्हणून आपल्याला त्याचं दुःख होते. दुःख सगळ्याच गोष्टीचं होते का आपल्याला, आणि इतकं दाटून येते का. ग्रेस यांना काय झालेलं आहे, खूप दाटून आलेलं आहे. सर्वांगातलं रक्त उसळून यावं इतकं त्यांचं शरीरातला रोमन या ठिकाणी दुःखानं भरून गेलेला आहे. आणि म्हणून रक्ताचा उडला पारा त्या नितळ उतरणीवरती, या नितळ उतरणी, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. म्हणजे हळूहळू तो मग काय होत गेलं, जसे मी माझ्या डोळ्यातलं पाणी माझ्याच डोळ्यामध्ये आवरून घेतलं तसं हळूहळू ते दुःख सुद्धा काय झालं, त्याचा निचरा व्हायला लागला. कारण डोळ्यातून जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत मन हलकं होत नाही. आपण एखाद्याला म्हणतो रडू द्यायला, कशाकरता, त्याच्या मनातल्या भावना जोपर्यंत मोकळं. व्यक्तीला एक मार्ग दिलाय देवाने की तुझं मनातलं दुःख जर तुला व्यक्त करायचं असेल तर रडून घे, कारण रडल्याशिवाय आपलं मन हलकं होत नाही. शोकांतिके म्हणजे हे मांडूनच भाषाशास्त्रामध्ये सांगितलंच आहे, कॅथार्सिसचा सिद्धांत, की ज्यावेळेस व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं दुःख होते आणि तो जेव्हा रडतो त्यावेळेसच त्याचं मन हलकं होतं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की या रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणी वरती. म्हणजे हळूहळू मग त्याचा पारा काय व्हायला लागला, जितका जोरात उसळून आलं दुःख तितकंच मग ते हळूहळू ओसरायला लागलं. कारण माणसाला शेवटी दुःख घेऊन बसून राहिला कितीही दिवस तरी काही होत नाही. कर्म करावंच लागते, कामं करावीच लागतात, आला दिवस आपल्याला तोंड द्यावंच लागत असते. म्हणून ते म्हणतात की मग त्या दुःखाचा पारा जितकी मला जोरानं आवेगानं आठवण आली दुःखाची द्या, तितकंच ते हळूहळू ओसरायला सुद्धा लागलं. पेटून कशी उजळेना शुभ्र फुलांची ज्वाळा, ताऱ्याच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. जिथं ते काय सांगताय, पेटून कशी उजळेना. आता पेटल्यानंतर उजळत नाही का, उजळते. एखादा दिवा लागल्यानंतर त्याची ज्योत उजळतेच ना. पण तुमचं मनच जर ठिकाणावर नसेल तर तो दिवा लागल्यानंतर त्यातून शुभ्र ज्वाळा बाहेर पडतं याकडेही तुमचं लक्ष राहत नाही. कारण ते दुःख तुम्हाला ते गोष्ट बघू देत नाही. आपल्याला दिवा लावा, प्रकाश करा, काही करा, आपल्या मनातच अंधार असेल, आपल्या मनातच दुःख असेल तर ते सगळं नीरस वाटते आपल्याला, नकोस, काही वाटत नाही आपल्याला. त्यातला आनंदही दिसत नाही, त्यातलं सौंदर्यही आपल्याला दिसत नाही, कारण आपण दुःखानं पूर्ण घेरलेलो असतो. तसं कवींचं झालेलं आहे. म्हणून ते म्हणतात पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाळा. दिवा लावल्यानंतर आजूबाजूला